हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठंक आण कोणी. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना. उघडे परब्रह्म सद्गुरु मूर्ती पुरविती आरती शिष्याचिया. वंचना करीती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा मी दास नेणे साधनास आण काही. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंदं मीशं आनंदीवल्लभम्. साधकाचे मायबाप, ज्ञानियांचा राजा, कैवल्याचा पुतळा, योग्यांची माऊली, ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आजच्या प्रवचनासाठी आपण निवडलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये सद्गुरूचं महात्म्य सांगितलेलं आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. उत्पत्ती स्थिती आणि संहार करते ब्रह्मा विष्णू महेश यांचं स्वरूप असणारे हे सद्गुरुनाथ आहेत. काय करतात ते सद्गुरुनाथ? अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दृष्टीमध्ये जे अज्ञान भरलेलं आहे आणि आपण अज्ञान भरल्यामुळे आपल्याला सगळं जग सुखरूप वाटायला लागलेलं आहे आणि त्या अज्ञानामुळं दिसणारं जग हे आपल्याला खरं वाटायला लागलेलं आहे. मग सद्गुरू काय करतात? डोळ्यामध्ये अंजन घालत असतात. ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अशा प्रकारचं हे सद्गुरूंचं स्वरूप आहे. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानांध झालेल्या शिष्याचे डोळे ज्यांनी ज्ञानरूपी अंजनाच्या काडीनं उघडलेले आहेत त्या सद्गुरूला नमस्कार करावा, त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं. चराचर विश्वाला ज्यानं व्यापलेलं आहे ते ब्रह्म ज्या सद्गुरूनं दाखवलं त्या सद्गुरूला नतमस्तक झालं पाहिजे. आणि म्हणूनच तर ज्ञानोबाराय म्हणतात, सद्गुरू वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठंक आण कोणी. सर्व दुःखाला कारण शरीर आहे, शरीराला कारण पापपुण्य आहे, पापपुण्याला कारण धर्माधर्म आहे, धर्माधर्माला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान आहे, भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की अज्ञान आपोआपच जात असतं. आणि अज्ञान गेलं की मुले कुठारण्या याप्रमाणे सर्व दुःख नाहीस होत असतं. संसार म्हणजे संदेह आहे. संसार म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा आहे. संसार म्हणजे कर्माचा भवसागर आहे. आणि अशा या भवसागरामध्ये संकल्प विकल्पांच्या भयंकर असणाऱ्या लाटा
उसळत असतात आणि या वासनांच्या वादळाने हा समुद्र सदा खवळलेला असतो. यातून जीवात्म्याला आपली जीवननौका आत्मसुखाच्या किनाऱ्याला न्यायची असते, परंतु हे सामर्थ्य जीवाच्या ठिकाणी नाही. जीवाला निश्चित अशा प्रकारची दिशा माहीतच नाही आणि त्या प्रवासामध्ये मार्गावरील जे अडथळे आहेत, खास खळगे आहेत, ते मार्गामध्ये येणारे अडथळे आपल्याला समजल्याशिवाय आपली नौका निर्विघ्नपणानं पार पडणार नाही. आणि त्यासाठी माहितगार असणारा, कुशल असणारा सद्गुरुरूपी नावाडी प्रत्येक जीवाला अशा प्रकारचा जे म्हणून मनुष्य योनीला प्राप्त झालेले आहेत त्यांनाही सद्गुरुरूपी नाव, तो नावाडी असायला हवा. काय गुरु आहे? सद्गुरूंची गरज आपल्या जीवनामध्ये काय अशा प्रकारची आहे? आणि म्हणूनच तर सांगितलेलं आहे, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आण कोणी. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदितिना. संशयात्मक ज्ञान आहे आणि एक जे ज्ञान आहे खरं ज्ञान आहे. संशयात्मक अज्ञान ज्ञानाशिवाय नष्ट होत नाही. त्याकरता खरं ज्ञान लागेल. नाही का ज्ञानोबराय बोलतात, ज्ञाने विनयके उपाय करिसी जितुके, ते गुंफिसी अधिके रुखी. श्रोत्रिय सद्गुरू कसे असावेत? ब्रह्मनिष्ठ, दयाळू, हे सद्गुरूचं लक्षण अशा प्रकारचं आहे. इंद्रचंद्र ब्रह्मादी देवाजवळ हे ज्ञान नाहीये. मी कोण आहे, जगाचं स्वरूप काय आहे, मायेचं स्वरूप काय आहे, ब्रह्म म्हणजे काय, ईश्वर स्वरूप काय आहे, जीव ईश्वराचा संबंध काय आहे, या सर्व शंकांचं समाधान इंद्रादिक देव करू शकणार नाहीत. आणि म्हणून या सर्व शिष्याच्या या शंकाचं निरसन फक्त आणि फक्त सद्गुरूच करू शकतात. सद्गुरू कृपेणच हे सगळं शक्य आहे. भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः. अज्ञान निर्मित जीवाशिवाची गाठ सद्गुरू सोडू शकतात आणि सर्व संशय दूर करून शिष्याला कृतार्थ करतात. सद्गुरू हे उघडं परब्रह्म आहे. शिष्याची ज्ञान जिज्ञासा म्हणजे सद्गुरू आहेत आणि पूर्ण करणारी ती कामधेनू आहे. म्हणूनच तर त्या सद्गुरूला उघडे परब्रह्म म्हटलेलं आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची. सद्गुरूचं महात्म्य न समजणार आहे. आणि ज्या लोकांना सद्गुरू कळत नाहीत, गुरु कळत नाहीत, ते लोक सद्गुरूंची निंदा करत असतात. परंतु जे हुशार लोक आहेत, सुजाण लोक आहेत, ते विनम्र भावानं सद्गुरूच्या चरणावर लीन होत असतात. आणि म्हणून या सद्गुरूंच्या ठिकाणी लीन होणं, कुणीही असो, देव जरी असले तरी सद्गुरूच्या चरणावर नतमस्तक होत असतात. वंचना करीती जनदुष्ट नष्ट. दुष्ट लोक वंचना करत असतील, पण मुख्य अशा प्रकारचे श्रेष्ठ म्हणून या जगामध्ये झालेले आहेत, ते सद्गुरूचं वंदन करतात. मुख्य श्रेष्ठ वंदिताती. सद्गुरूचं महात्म्य ओळखूनच मी सद्गुरूचा अशा प्रकारचा दास झालेलो आहे. माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, सद्गुरू सेवेशिवाय मला अन्य साधन माहीत नाहीये.
ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. एकदा तेरढोकी गावामध्ये गोरोबा काकांच्या घरी सर्व संत मांडियाळी जमलेली आहे. सकाळची मंगळ अशा प्रकारची वेळ होती. परस्परामध्ये परमार्थाच्या गोष्टी त्या ठिकाणी चालायला लागलेल्या आहेत. तत्कथनम तच्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम अशा प्रकारे अध्यात्मचर्चा त्या ठिकाणी रंगत चाललेली आहे. आणि इतक्यामध्ये निवृत्तीची भगिनी असणारी सोपान, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई आणि मुक्ताबाई असणारी आदिशक्ती मुक्ताबाई गोरोबा काकांना विचारते. तिथं नामदेव महाराजही होते. सगळे संत बसलेले आहेत. काका, हे काय आहे हो? काकांनी सांगितलं, मुक्ताबाई, हे थापटणं आहे, थापटणं. या थापटण्याचा उपयोग काय आहे? गोरोबा काकांनी सांगितलं, मुक्ताबाई, आम्ही कुंभार ना. या थापटण्यानं कच्ची मडकी त्या ठिकाणी आम्ही तपासत असतो, थापटतो. भट्टीत चांगले घालतो आणि पक्की भाजली की नाही ते या थापटण्यानं वाजून पाहतो. त्याच्या आवाजावरून मडकं कच्चं झालं की पक्क आहे हे आम्हाला समजतं. असं होय? मग काका, पांडुरंगानं जे जे सगळे हे मडके बनवलेले आहेत, शरीररूपी मडके बनवलेले आहेत, हे कच्चे आहेत की पक्के आहेत हे तुमच्या थापटण्यानं कळेल का हो? आता ते काकाच, हो कळेल ना मुक्ताई, कळेल. यासुद्धा थापटण्यानं कोण कच्चा आहे कोण पक्का आहे हे सगळं कळेल. मग तपासावर कोण कोण खरं आहे, कोण कोण कच्चा आहे, कोण कोण पक्का आहे याची खात्री करून द्या आम्हाला तुम्ही. काकानं थापटणं हातात घेतलं. महाराज निवृत्तीनाथ महाराजांपासून चालू केलं. काय सांगावं, प्रत्यक्ष भगवान शिवाचे अवतार असणारे कोण? निवृत्तीनाथ महाराज. ज्ञानेश्वर महाराजांपुढं थापटणं आलं. गतव्यत झालेले ज्ञानियांचे राजे ज्ञानेश्वर महाराज यांच्या डोक्यामध्ये थापटणं बसलं. हो नाही चू नाही. शांतीला जिथं विश्रांती मिळाली ते ज्ञानराज काय बोलणार हो? निवृत्तीनाथना महाराजांना थापटणं मारलं. ते तर ज्ञानियांचे गुरु निवृत्तीनाथच ना. निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. अशा निवृत्तीनाथांना थापटण्याचा परिणाम कसा जाणवेल? ज्ञानाद्वारे निवृत्तीकडे नेण्याचा मार्ग म्हणजे काय? सोपान महाराज, त्यांच्या डोक्यावर थापटणं बसलं. सोपान महाराज पक्के असल्यावर त्याला थापटण्याचा मार काय करतील हो? मुक्तीची आई मुक्ताई, तिलाही थापटणं काही करू शकलं नाही. प्रेमाचे आगर सावतोबा महाराज, त्यांच्या डोक्यावर थापटणं पुढे गेलं. होता 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 नामदेव महाराजांकडे बारी आली. गोरोबा काका आले नामदेव महाराजांच्या जवळ. नामदेव महाराज मात्र काकावर घुरून बघायला लागले. गोरोबा काका, काय चाललंय? इतरांनी सहन केलं म्हणून मी काही सहन करू? माझा अधिकार माहिती आहे तुम्हाला? अहो, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा माझ्या हातानं जेवतो, माझ्याशी बोलतो, खेळतो. माझ्या कीर्तनामध्ये देहभान विसरून पांडुरंग नाचतो. हो,
वाचला नाही का तुम्ही जनाबाईंचा अभंग? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. असं असताना मला तुम्ही थापट न मारता, मीही तुमचं कृत्य सहन करणार नाही. ताडकन नामदेव महाराज उठले. महाराज तेवढ्यामध्ये मुक्ताई ओरडली, नामदेव कच्चा, नामदेव कच्चा, कच्चा नामदेव. हे ऐकून नामदेव महाराजांना फार मोठा राग आला. महाराज, मला कच्चे ठरवणारे तुम्ही कोण? आणि जाता जाता नामदेव महाराज मनाशी बोलायला लागले, चिमुरड्या मुक्ताईनं मला कच्चं म्हणावं. जसा एखादा सायकलवरून पडलेला माणूस आपणाला किती लागले आहे हे पाहण्या अगोदर मला किती जण त्यांनी पाहिलं हे तो अगोदर पाहत असतो, हे आधी तो पाहत असतो. स्वाभिमान दुखावलेल्या नामदेव महाराजांना अगदी तसंच झालं. महाराज पळत 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 धापा टाकीत नामदेव महाराज मंदिरामध्ये आले. देवाला हात जोडलेले आहेत, पायी माथा टेकवलेला आहे, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा यायला लागलेल्या आहेत. प्रभुपदी पालथ्या केल्या. महाराज देवाला सर्व वृत्तांत सांगितला आणि म्हणायला लागले, पांडुरंगा खरं सांग, मी कच्चा आहे काय रे? योग्यांना दुर्लक्ष असणारा, दुर्लभ असणारा तू माझ्याजवळ असताना मी कच्चा? देवा, मला मुक्ताईनं कच्चं म्हणावं, हे तुला आवडेल का देवा? यावर देव चटकन त्या ठिकाणी विटेवरून खाली आलेले आहेत. खरंच नामदेवा, खरं सांगू? अरे बाबा, आदिशक्ती मुक्ताई जी म्हणालेली आहे तेच खरं आहे. सद्गुरू वाचुनी विफल जिने यात वाकडे काय, शुक सांगे भागविला कृष्णे वाहुनी लाकडे काय. ज्यावर सद्गुरू कृपा नाही ते कितीही वाचले जगले, आणि त्यांनी कितीही वाचले, कळतंय ना तुम्हाला, तरी त्यांचं वाचणं आणि जिणं हे दोन्ही व्यर्थ आहेत. जे खरं आहे ते सांगितलं तर त्यात वाकडं काय आहे? अरे बाबा, जगतपिता श्रीकृष्ण परमात्मा असताना सुद्धा सद्गुरू संदीपानी ऋषीला शरण गेले. परब्रह्मराम वसिष्ठा शरण, कृष्णे सांदीपानी गुरु केला. नामदेव महाराज म्हणायला लागले, देवा तुम्ही सुद्धा या कृत्याला दुजोरा देता? तुम्ही मला कच्चा म्हटल्यावर मी कुठे जायचं देवा? सांगा, आता मी काय करू ते सांगा. देव म्हणायला लागले, नामदेवा माझं तुला एकांगी ज्ञान आहे. तू मला जसं समजतोस ना तसा मी नाही आहे. मला तू तत्वतः जाणायला हवं. अंगापेक्षा कपडेच तुला महत्त्वाचे वाटतात, हे तुझं अज्ञान जायला हवं. स्वरूप आणि विश्वरूप याचं तुला ज्ञान व्हायला हवं. तू कंकणाकार आकार पाहून सुवर्ण विसरलेला आहेस. हे पांडुरंगाचे बोलणे ऐकून नामदेव महाराज चकित झालेले आहेत आणि म्हणायला लागलेले आहेत, देवा आता मी हे अज्ञान घालवण्यासाठी काय करू सांगा. देव म्हणायला लागले, नामदेवा यासाठीच श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू अशा सद्गुरूला शरण जायला हवं. तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छति, समित्पाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम. सद्गुरूसी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय. परिचय बिना प्रतीती नाही, बिना प्रेम नाही ध्यान.
नाव चले नहीं चल बिना, गुरुविन होय न ज्ञान. नामया, तू काय कर, औंढ्या नागनाथाला जा. त्या मंदिरामध्ये तुला एक महात्मा भेटेल आणि पांडुरंगाची आज्ञा शिर असा वंद्य अशा प्रकारची मानून नामदेव महाराज तात्काळ औंढ्याला त्या ठिकाणी आलेले आहेत. वाटेमध्ये एक ओढा लागला. सद्गुरूला भेटण्याचा मनामध्ये ओढा फार मोठा होता. आईनं दिलेली भाकरी खाण्यासाठी ओढ्याच्या खाटी नामदेव महाराज बसलेले आहेत. भाकर सोडलेली आहे. पांडुरंगाला नैवेद्य दाखवला आणि भाकर खायला सुरुवात करणार एक काळं कुत्र त्या ठिकाणी आलं. भाकर पळविणार एवढ्यामध्ये नामदेव महाराजांनी त्या कुत्र्याला दगड मारला, हाकलून दिलं. ते कुत्रं म्हणजे सामान्य नव्हतं. प्रत्यक्ष पांडुरंग कुत्र्याच्या रूपानं नामदेवाची परीक्षा घेण्याकरता त्या ठिकाणी आलेले आहेत. या प्रसंगावरून नामदेव महाराज कच्चे आहेत हे पांडुरंगाला नक्की समजलं. पुन्हा नामदेव महाराजांनी जेवण केलेलं आहे. थंडगार अशा प्रकारचं पाणी पिलेलं आहे. पांडुरंग नामघोष करीत, पांडुरंगाचा नामघोष करीत औंढा नागनाथाच्या मंदिराजवळ नामदेवराय आलेले आहेत. मनोभावे कळसाचं दर्शन घेतलं, नंदी महाराजाचं दर्शन घेतलं, कासव श्री गणेशाचं दर्शन घेत नामदेव महाराज गाभाऱ्यामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि स्थितप्रज्ञाच्या वृत्तीनं तेवणाऱ्या नंदादीपांना मनोभावे नमस्कार केला आणि भगवान उमापतीला हात जोडलेले आहेत. डोळे मिटून मनोभावे प्रार्थना त्या ठिकाणी करायला लागलेले आहेत. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्रमाथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. आणि नामदेव महाराज डोळे उघडून पाहतात तर काय, एक म्हातारा खेटरासह पिंडीवर पाय देऊन पडलेला आहे. नामदेव महाराजांनी हे दृश्य पाहिलं महाराज आणि संताप अनावर झाला. तळपायाची आग मस्तकाला गेली. हे म्हातारड्या, एवढं वय झालेलं आहे तुझं, तुला शोभतं का रे? महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून पडलेला आहेस, काही लाज वाटत नाही? कृपा करण्यासाठी त्या स्थितीमध्ये पडलेले विसोबा खेचर गंभीर वाणीनं सांगायला लागले, तरुण दिसतोयस, बरं झालं योग्य वेळी आलास बाबा. मी विकलांग झालेला आहे, माझा शरीरावर ताबा राहिलेला नाही आहे. मला सगळं कळतं रे बाबा, पण काय करू, माझा नाईलाज आहे. जरा हे माझे पाय ज्या ठिकाणी पिंड नाही अशा ठिकाणी ठेव बापा. चिडलेल्या नामदेवांनी मोठ्या रागानं पाय धक्क्यानं उचलले. महाराज दुसरीकडे पाय ठेवले. एवढ्यामध्ये काय चमत्कार, नामदेवाला त्या म्हाताऱ्याच्या पायाखाली पिंड दिसू लागली. हे पाहून नामदेव महाराज थोडे चरकलेच. महाराज पुन्हा पाय बाजूला करण्यासाठी उचलला, दुसऱ्या ठिकाणी ठेवणार, तिथंही शिवलिंग दिसायला लागलं. चकित झाले महाराज नामदेवराय. मनोमन त्यांनी जाणलं हे पाय वेगळे अशा प्रकारचे आहेत आणि तेच पाय पटकन मस्तकावर धारण केले. मस्तक टेकवलं महाराज. त्या क्षणी नामदेव महाराजांच्या मनातलं सगळं द्वैत अशा प्रकारचं संपलेलं आहे. भेदवृत्ती पळालेली आहे. अहंता सर्व गळालेली आहे. अविद्या समूळ जळालेली आहे. वाणी अशा प्रकारची पूर्ण मौनावलेली आहे नामदेव महाराजांची. डोळ्यामधून प्रेमाच्या आनंदाश्रू त्या ठिकाणी व्हायला लागलेले आहेत. सोहम सोहमचा प्रत्यय नामदेव महाराजांना त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे.
सर्वत्र ब्रह्मभाव असणारा निर्माण झालेला आहे. परमभाग्याचा उदय झालेला आहे. आणि नामदेव महाराजांची ही भाव अवस्था पाहून विसोबा खेचरांनी प्रसन्न मुद्रेनं नामदेवरायांच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे. खेचर सद्गुरूची कृपा झाली. नामदेव महाराज कृतार्थ झाले. सद्गुरूला नमस्कार केलेला आहे. आणि नामदेव महाराज मंदिराबाहेर आले. परत पंढरीला येताना वाटेवरच्या ओढ्यावर पुन्हा भाकरीचं गाठोडं सोडलं. भोजन सुरू करणार तेवढ्यात ते काळं कुत्र त्या ठिकाणी आलं. महाराज नामदेव महाराजांच्या हातातली भाकरी पळवली. नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्यामागे धावायला लागले. अरे अरे थांब, कोरडी भाकर खाऊ नकोस, भाकरी शिळ्या आहेत, थांब थांब, त्या भाकरीला मी तूप लावून देतो. असं म्हणता क्षणी कुत्रं थांबलेलं आहे. अहो, ते कुत्रं खरोखरचं नव्हतं महाराज. प्रत्यक्ष नामदेव महाराजांची परीक्षा घेण्याकरता पांडुरंग परमात्मा कुत्र्याच्या रूपाने त्या ठिकाणी आलेले होते. भगवान कुत्र्याच्या रूपामध्ये, पांडुरंगाच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत. आणि नामदेव महाराजांना ही प्रचिती आली. महाराज, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नामदेवा, आता तुला माझं यथार्थ स्वरूप समजलेलं आहे. शुनिचैव शोभाकेच पंडिता समदर्शिना, या गीतेतल्या न्यायानं तुझी साम्य अशा प्रकारची दृष्टी झालेली आहे. सर्वं खल्विदं ब्रह्म, हे तू यथार्थ जाणलेला आहेस. आता तू पक्का झालेला आहेस. यापुढे तुला मुक्ता, आदिशक्ती मुक्ताई काय, कोणीही तुला कच्चं म्हणणार नाही. जा आता खुशाल ज्ञान भक्तीचा प्रचार कर. जगन्मान्य नामदेव महाराज आपल्या अभंगामध्ये सुंदर वर्णन करतात. महाराज, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञानमुद्रा, डोळियाचा डोळा उघडिला जेणे, लेवविले लेणे आनंदाचे, नामा म्हणे निकी सापडली सोय, न विसंबे पाय खेचराचे. नामा म्हणे खेचरा पायी, ओळख झाली सर्वा ठाई, संदेहाच्या सुटल्या गाठी, झाले पोटी शीतळ किंवा झालो पोटी शीतळ. हा सद्गुरूचा अशा प्रकारचा महिमा आहे. आणि म्हणून हा महिमा जाणूनच मी सद्गुरूचा दास झालो, असं ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी सांगतात. ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा मी दास, नेणे साधनास आण काही. ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी अध्यात्माचा मराठीमध्ये पाया घातला, असे हे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराजांसमोर, आपल्या सद्गुरूसमोर नतमस्तक होतात. थोडक्यात आपण चिंतन पाहायचं असेल तर अज्ञानरूपी संसारातून तारणारा तारक सद्गुरूशिवाय दुसरा कोणीही नाही. इंद्रचंद्रादी देव संदेह घालविण्यामध्ये समर्थ नाहीयेत. सद्गुरू हे उघडे परब्रह्म आहे आणि ते शिष्याची ज्ञान इच्छा पूर्ण करण्यामध्ये समर्थ आहेत. दुष्ट दुर्जनास सद्गुरूचं महात्म्य समजलं नसलं, न समजू द्या, पण तुम्ही शहाणे आहात, हुशार आहात, भक्त आहात, साधक आहात, जाणकार आहात. आणि जाणकार लोक सद्गुरूची सेवा करून मुक्त होतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी सद्गुरूचा दास झालो आणि या ब्रह्मस्थितीस
मी या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. तसं आपणही सद्गुरूचे दास होऊन कृतार्थ अशा प्रकारचे आपण होऊयात. अशा प्रकारची ज्ञान जिज्ञासा भगवान ज्ञानोबरायाच्या चरणी आपण व्यक्त करूयात. ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा मी दास, नेणे साधनास आण काही, सद्गुरू वाचुनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आण कोणी. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.